आजच्या या कार्यक्रमाचे आयोजन करलं त्या मनानं आमदार व्यासपीठावरून सर्वच मान्य विशेषतः आमच्या मध्यवर्ती संघटनेचे महासचिव सर्व मान्य अधिक न घेणं उचित नाही, कारण का मी जे काय केलं ते सगळं बंधू सुरेश धोत्रे यांनी या ठिकाणी नमूद केलेलं आहे. वास्तविक आधी पुढे मी सांगू इच्छितो, पुणे जिल्ह्याची कलात्मक गंगोत्री म्हणजे तळेगाव इथून उगम आहे. वैचारिक संस्काराचा कलात्मक वाटचालीचा पाया भक्कम असणारे एकदा आमचे सुरेश साखरकर सर बसलेले आहेत. ते या पुणे जिल्ह्याचे संपूर्ण भीष्म आहेत, कलात्मक भीष्म. काही गोष्टी पडद्यावर दिसत असतात म्हणून त्याचं कौतुक होतं, पण पडद्याआड जी माणसं असतात ती अद्भुत माणसं असतात, त्यांचं काम फार मोठं असतं. आणि म्हणून अशी माणसं देखील शोधता येईल. आपली मध्यवर्ती संघटना म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही, ती संघटना आहे, चळवळ आहे. कलात्मक वाटचालीतून कोण लोकांचं ह्या महाराष्ट्रामध्ये योगदान आहे त्यांना जमा करून तिथली संस्कृती अजून कशी जबरदस्त होईल किंवा त्याला ताकद कशी पद्धतीने मिळेल हे आपल्या संघटनेचं काम आहे. म्हणून मी संमेलन घेत असताना मला संमेलन दिल्यानंतर तुम्हीच लोकांनी मला संमेलन दिल्यानंतर रोज येऊन सुरेश धोत्रे माझ्या पाठीवर ते आयुष्य माझ्या कुटुंबिक पण पाठीवर आणि वैयक्तिक जीवनामध्ये सुद्धा ते मला आढळले. मला मदत करायला येतं, पण नंतर मला कळलं ते संमेलन घ्यायला येतं. हळूहळू मला त्यांनी कार्यक्रमाला बोलवलं आणि बिझनेस करून टाकला. आता त्यांच्यापुढे मला बोलता येत नाही. नशीब मी मध्यवर्ती शाखेचा उपक्रम उपाध्यक्ष असल्या कारणानं मी म्हणजे तुमची परवानगी नंतर घेऊ, नंतर पहिले परवानगी देऊन टाकू. पण एक निश्चित आहे, तळेगाव हा माझ्यासाठी सुद्धा पुणे जिल्ह्यासाठी सुद्धा एक आदरयुक्त आणि कोणतीही पार्श्वभूमी नसताना किंबहुना कोणतेही उपलब्ध साधन नसताना संगीत नाट्य आणि विशेषतः नाट्य कसं रुजवावं आणि ते डॉक्टर परसावी ही सर्व मंडळी आमचे आयडॉल आहेत आमच्या. आणि म्हणून हे सर्व करत असताना सगळं करता येतं. मध्यवर्तीला काही रक्कम असं पण आता भीती होती तुम्हाला मी इतके त्यांचे कार्यक्रम असतात. आणि आता यापुढं आधीची सविताताई एक लक्षात ठेवा, ही नांदी आहे तळेगावला भविष्यात संमेलन होण्याची. त्यामुळं आमचे प्रायोजक घ्यायला बरीच मंडळी तयार करतो मी हळूहळू. आता नंतर तर माझं तेच काम आहे, पण नंतर भविष्यामध्ये येत्या आपल्या कालखंडामध्ये 100 असेल, 200 असेल, 102 असेल, 3 असेल, कोणतंही एक संमेलन तळेगावला हे झालंच पाहिजे असं मी उपक्रम उपाध्यक्ष म्हणून मागणी करतो. आणि अशीच मेजोरी तुम्हाला मिळून द्या. जास्त वेळ घेणार नाही तुम्ही म्हणता मला हवाई घ्या, जास्त वेळ घेत नाही. पण या ठिकाणी तुमच्या मी सर्व मंडळींना इथं राजकीय असतील, कलात्मक असतील, की कोणतीही संस्कृती समजत असताना वाटचाल करत असताना त्या शहरामध्ये त्या गावामध्ये कोण शास्त्रज्ञ राहते, कोण कलावंत राहतो, कोण साहित्यिक राहतो, कोण क्रीडापटू राहतो, त्यावर त्याची आधी मूल्यमापन होत असतं, त्याची चर्चा होत असते. म्हणून तुम्ही सर्वांनी हातभार लावा. सुरेश धोत्रे कोणत्या राजकीय पक्षाच्या माध्यमातून काम करतात त्याहीपेक्षा कलात्मक दृष्टिकोनातून कोणती वाटचाल करतात हा धर्म त्यांचा सांभाळा आणि त्यामध्ये आमच्यामध्ये सहभागी व्हा अशा भावना व्यक्त करतो व माझे 2 शब्द संपर्क जैन घेवा. धन्यवाद. कार्यक्रमाचं प्रायोजकत्व स्वीकारलं त्या विभागाचे लोकप्रिय आमदार श्री अण्णा शेळके, माझे मित्र भाऊसाहेब भोईर, सुरेशराव धोत्रे, श्रीमंत दाभाडे, पवनराव वेगळे, गणेश काकडे, उपस्थित सर्व कलाकार मंडळी, या कार्यक्रमाच्या माध्यमातून उपस्थित असलेले सर्व
या परिसरातील नागरिकांनी बंधूंनी म्हणेन या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना मनस्वी शुभेच्छा व्यक्त करतो। खरं तर 100वे अखिल भारतीय नाट्य संमेलन संपन्न होत असताना अनेक दर्जेदार कार्यक्रम झाले आणि त्याचाच एक भाग आज या पुणे जिल्ह्यातील समारोप प्रसंगी चला हवा येऊ द्या हे पाहण्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहोत। त्या नाट्य संमेलनाचे प्रमुख कार्यवाह अजितजी भुरे आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। नाट्य संमेलनातून अनेकांना प्रेरणा देण्याचं काम, अनेक कलाकारांना उभारी देण्याचं काम आपण करतात। खरं तर आमचं ते क्षेत्र नाही, खरं तर नाट्य संमेलन माझे मित्र भाऊसाहेब भोळे यांनी पहिलं संमेलन घेतलं होतं चिंचवडला आणि तेव्हापासून मी या सगळ्या क्षेत्राशी जवळून पाहतोय। नाटक पाहणं हा आपला सगळ्यांचा छंद आहे, परंतु या माध्यमातून मराठी कलाकारांना प्रोत्साहन देण्याचं काम देखील आपण केलं पाहिजे। अलीकडच्या कालावधीमध्ये आपण या सगळ्या परिस्थितीतून दूर गेलेलो आहे, परंतु आपला मराठी कलाकार जगला पाहिजे, त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि म्हणून जी चांगली नाटकं येतात त्या कलावंतांना देखील या माध्यमातून प्रोत्साहन देण्याचं काम आपण करावं। अखिल मराठी नाट्य संमेलन पार पडत असताना आपण सर्वांनी या पुणे जिल्ह्यामध्ये जेवढे चांगले कार्यक्रम झाले, नाट्य संमेलन पार पडत असताना ज्यांचं योगदान आहे त्यांना मनस्वी धन्यवाद देतो। आपण खरं तर एका वेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी जमलेलो आहोत आणि म्हणून अधिक न बोलता आमदार सुनील शेळके, भाऊसाहेब भोईर, धोत्रे यांना मनस्वी धन्यवाद देतो। या उपक्रमाच्या माध्यमातून एक चांगला कार्यक्रम तळेगावकरांच्या या नागरिकांना आपण दिलेला आहे, त्याबद्दल मनस्वी धन्यवाद देतो। माझे विचार थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद अप्पा। यानंतर 100व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचा आज पुणे जिल्ह्याचा सांगता समारंभ आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होतोय आणि या सांगता समारंभाच्या निमित्तानं शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असलेले मावळ लोकसभेचे खासदार संसद रत्न श्रीनाथप्पा बारणे, आपल्या शहराच्या वैभव असलेले श्रीमंत अंजलीराजे दाभाडे सरकार, ज्यांनी या कार्यक्रमाचं एक जबाबदारीनं आम्हाला संधी दिली, असे अखिल भारतीय नाट्य परिषद संमेलनाचे राज्याचे उपाध्यक्ष भाऊसाहेबजी भोईर, मावळ तालुका राष्ट्रवादीचे माजी अध्यक्ष, आम्हा सर्वांचे नेते आदरणीय बबनरावजी वेगळे, अजितराव भुरे, राजनजी भिसे, माधवजी आगरकर, सरिताताई मलपेकर, माझा सहकारी गणेशजी काकडे, ज्येष्ठ पत्रकार सुरेशजी सापळकर, विश्वासजी देशपांडे, सारिका शेळके आणि ज्यांनी या कार्यक्रमामध्ये प्रास्ताविक केलं आणि ते खुलासपणाने सांगितलं की आम्ही आमदाराकडे गेलो, आमदारांना सांगितलं आणि त्यांनी जबाबदारी स्वीकारली, असे या मुख्य कार्यक्रमाचे आणि माझे सहकारी सुरेश भाऊ धोत्रे, उपस्थित सर्व तळेगाव आणि इतर भागातील वडीलधारी माझ्या माता भगिनी, सहकारी बांधवांनो, पत्रकार मित्रांनो, वेळ अधिकचा झाला त्यामुळे मी जास्त भाषण करत बसणार नाही आणि मान्यवरांना देखील सांगितलं की आपणही थोडक्यामध्येच आपलं मनोगत व्यक्त करा। अनेक मान्यवरांना या ठिकाणी मनोगत व्यक्त करायचं होतं, परंतु वेळ अधिकचा झाल्यामुळं आपल्याला आपलं मनोगत व्यक्त करता आलं नाही, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो। सुरेश भाऊंनी उल्लेख केला, भाऊसाहेब भुरेंनी उल्लेख केला की हा कार्यक्रम संपन्न होत असताना आम्ही सुनील शेळकेंवरती जबाबदारी दिली
आणि त्यांनी ह्या कार्यक्रमाचं प्रायोजकत्व स्वीकारलं. मला खरोखर सांगायला अभिमान वाटतो, आनंद देखील वाटतो की हा तळेगाव आणि मावळ तालुका ऐतिहासिक शहर आणि या शहराला इतिहास आणि कला संस्कृतीचा वारसा जोपासण्याचं काम अनेक मान्यवरांनी केलेलं आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून मला देखील एक जबाबदारी आपण या 100वा अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या संमेलनाच्या निमित्तानं जी काही जबाबदारी दिली त्यातून थोडाफार मी प्रयत्न केला. परंतु मला आनंद देखील होतो की या ऐतिहासिक अशा आपल्या तळेगाव दाभाडे शहरामध्ये आजपर्यंत जे काही कार्यक्रम किंवा उपक्रम घेता आले त्यामध्ये भव्य दिव्यता ही जरी फक्त स्टेज आणि खुर्च्या लावून होत नाही, तर या ठिकाणी हजारोच्या संख्येनं जे रसिक आणि प्रेम करणारे माझे मायबाप जनता ज्या वेळेला समोर येतील त्यावेळेला खऱ्या अर्थानं या कार्यक्रमाची शोभा वाढते आणि हा कार्यक्रम देखील यशस्वी झाल्याचा मला अभिमान आहे. मी खरं तर समारोप आणि आभार माझ्याकरता उभा आहे. सुरेश भाऊ, आपण एक विनंती केली, आज आप्पा खासदार साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहे. सरकार आमचं आहे आम्हाला माहीत आहे, परंतु आपण मावळ तालुक्यात आणि तळेगाव शहरातल्या अनेक कलागुणांना वाव देण्यासाठी एक नाट्यगृहाची मागणी करताय. त्याचा प्रस्ताव देखील आपण तयार केला. परंतु मला विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर आपल्या तळेगाव दाभाडे शहरात एक भव्य दिव्य असं नाट्यगृह उभं राहिल्याशिवाय राहणार नाही. हा विश्वास या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला व्यक्त करतो. पुन्हा एकदा आलेल्या सर्व नागरिकांचे, वडीलधाऱ्यांचे, माझ्या सहकारी बांधवांचे आभार व्यक्त करतो. मागील 15 दिवसापासून हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता ज्यांनी हातभार लावला, ज्यांनी सहकार्य केलं, अशा सर्व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या माझ्या सहकारी बांधवांचे, भगिनींचे देखील आभार व्यक्त करतो. आणि आता कार्यक्रमाला सुरुवात करावी अशी विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद अण्णा. खरं तर अण्णाने एका सुभाषित सुद्धा पाठ आहे. क्या बात. सुभाषित वगैरे येत आहे म्हणजे एक असणार. एखादं म्हणून दाखव बरं. का नाही. अहम नमामि नम नमः. अहम नमामि नम नमः. अहम नमामि नम नमः. अहम नमामि नम नमः. मेवना मेवना मेवण्यांचे पावनं. अहम नमामि नम नमः. हे काय संस्कृत इथून दुनियादारी जिथून जोशी डायलॉग नमामि. काय बोलतोय ते मूर्खा? कुठल्या संस्कृत आणलायस? हे संस्कृतम न चक्रमामी. तुका नमामी का? अरे आपण लवकर आठवा मग आपल्याला बसवा ना. म्हणजे हे अभ्यासम करणं नसते. या इकडे या. तुम्हाला तर मी नंतर बघणार आहे, तुम्ही थांबा. आज थोडं संस्कृतचं काय झालंय, काय येता थोडं ट्रॅफिक असल्यामुळे परत संस्कृत वाटत आलो मी रस्त्याने. तुम्ही थांबा, मी बघते. मी आता संस्कृत मधला एक श्लोक सांगणार आहे, त्याचा अर्थ समजावून सांगायचा. यस्सम मी कानाखाली मारले आता. आज तुम्ही काही विचारा मॅडम, नोकरी गेली. काय बोलत बोलत काय राहील. श्लोक